आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मोहोर सल किसान हारता नाही लघुपटातून शेतकऱ्यांच्या संघर्षाचा हृदयस्पर्शी प्रवास। बळीराजाच्या आयुष्यातील संघर्ष, गरिबी आणि हतबलतेतून निर्माण होणाऱ्या आत्महत्येच्या विचारांसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या सल किसान हारता नाही या लघुपटाने यशाचे शिखर गाठले आहे। दिग्दर्शक विजय आनंदा चौधरी यांच्या पहिल्याच दिग्दर्शकीय प्रयत्नाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून या यशामुळे मराठी लघुपट सृष्टीची मान उंचावली आहे। या लघुपटाचे कथानक एका गरीब शेतकऱ्याच्या व्यथेभोवती फिरते। निसर्गाच्या कोपामुळे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर आणि मुलांच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी हतबल झालेला विजय नावाचा शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडतो। या संकटातून मार्ग न सापडल्याने तो संपूर्ण कुटुंबाला संपविण्याचा टोकाचा विचार करतो। मात्र एका अज्ञात व्यक्तीच्या रूपाने मिळणारा संदेश आणि सरकारी योजनांची मिळणारी साथ यामुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते। शेतकरी कधीही हरत नाही, तर तो परिस्थितीशी लढून पुन्हा उभा राहू शकतो, हा मोलाचा संदेश या लघुपटातून प्रभावीपणे मांडण्यात आलाय। एससीएन न्यूज आणि एनसी न्यूज यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या लघुपटाची दखल घेतली आणि दिग्दर्शक म्हणून काम करत असताना अनेक अडचणी येतात। कारण सुरुवातीला महत्त्वाचं असतं की कलाकाराची निवड करणं, कास्टिंग करणं, कुठल्या रोलसाठी कुठली व्यक्ती योग्य ठरेल ते करत असताना बराच प्रॉब्लेम येतो। पण त्यासाठी चेतन मरसाळे यांनी आम्हाला खूप मदत केली आणि प्रत्यक्ष जी जागा पाहिजे होती आम्हाला, जशी पाहिजे होतं, शेत पाहिजे होतं, घर पाहिजे होतं, ते तसं मिळालं। आणि शेतकरीवरती विषय घ्यायचा म्हणजे जो जगाचा पोशिंदा म्हणून म्हटला जातो तोच आज उपाशी मरतो आहे, आत्महत्या करतोय, त्याचं घर उपाशी राहतंय, हे जरा विलक्षण वाटत होतं। म्हणून ह्या विषयावरती काहीतरी वाचा फोडावी आणि शेतकऱ्यांना काहीतरी आव्हान करावं की तुम्ही खचून जाऊ नका, तुमच्यासाठी काही योजना आहेत, काही सरकारी योजना आहेत, त्याच्यावरती तुम्ही विचार करा, नाही शक्य झालं तर आंदोलन करा, मात्र खचून जाऊ नका आणि आपलं घरदार असं उघड्यावर पाडू नका। कारण तू जो पोशिंदा आहे तू जगाला पोचतो आणि तू जर असा नैराश्यात गेला तर जगाचं कसं होईल। म्हणून मला वाटलं की या विषयावरती आपण सिनेमा जरूर काढावा। नमस्कार, मी यश विशाल जगताप, मी डिप्लोमा फर्स्ट इयरला आहे। मी पिंपणेला राहतो, माळी गल्लीत। तुला ही जी भूमिका मिळाली म्हणजे एका शेतकऱ्याच्या मुलाची भूमिका, तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे पण परिस्थिती नाही, ही भूमिका तुला विजय चौधरीने दिली। ती भूमिका निभावताना तुला कसा अनुभव आला, पण तुला काय वाटतं? सर्वप्रथम म्हणजे मला चेतनदादा मरसाळे यांनी सिलेक्ट केलं या पिक्चरासाठी। माझा एक इंटरव्ह्यू झाला, त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला सिलेक्ट केलं। त्यांनी आम्हाला पहिला प्रोजेक्ट दिला त्यांनी मला। मग जेव्हा मी शूटिंग करताना म्हणजे असं वाटत नव्हतं की माझ्याने होईल असं। आणि जो त्यांनी रोल दिला होता तो म्हणजे एक शेतकऱ्यावरनं जे आपल्याला अन्न पुरवतात, अन्नासाठी हे करतात, म्हणजे त्यांचा रोल करताना म्हणजे असं आनंद वाटतोय। आणि त्यांनी मला रोल दिला, त्यांच्याबद्दल धन्यवाद मानतो मी चेतनदादांचा आणि विजय चौधरी सरांचं। त्यांनी खूप छान मला प्रोत्साहन दिले चेतनदादा त्यांनी। तुम्ही या चित्रपटामध्ये एक भाऊ एक बहीण, तुमची परिस्थिती नाही, पण तुला काय वाटतं त्या चित्रपटात? सर, बऱ्याच ठिकाणी असं होतात की आई वडिलांकडे पैसा नसतो तरी पोरं त्यांना म्हणजे असं त्रास देतात की पण विजय आनंदा चौधरी यांनी केवळ दिग्दर्शकच नाही तर आपल्या कसदार अभिनयानेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। त्यांना अभिजित, अशोक नंदा सोनवणे, निवेदिका जगदीश ठाकरे, यश विशाल जगताप आणि योगेश्वरी धीरज हिरे या कलाकारांनी मोलाची साथ दिली आहे। या सर्व कलाकारांनी ग्रामीण जीवनातील वास्तव अतिशय जिवंतपणे पडद्यावर साकारले। रिलीज झाल्यानंतर अल्पावधीतच या लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने आणि यूट्यूबवर हजारो प्रेक्षकांनी याला पसंती दिल्याने या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याने कधीही हार मानू नये, हाच या कलाकृतीचा मुख्य उद्देश असल्याचे दिग्दर्शक चौधरी यांनी यावेळी सांगितले।
ब्युरो रिपोर्ट नाशिक. सहसंपादक अनिल बोराडे. काय आहे? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. सर्वप्रथम SCN न्यूज आणि NG न्यूज यांचे मी आभार मानतो की स्थानिक स्तरावरून त्यांनी सल किसान हारता नाही या लघुपटाची त्यांनी दखल घेतली आणि आज आमच्या मुलाखतीसाठी त्यांनी आम्हाला पाचारण केलं. आमच्या चित्रपटाविषयी विचारणा केल्या. आम्हाला उत्तर देताना खूप आनंद होतो आहे. सांगायचं एवढंच की या अगोदर श्री विजय चौधरी यांची आणि माझी इतर 2 शॉर्ट फिल्म्समध्ये भेट झालेली आहे. आम्ही सोबत अभिनय देखील केलेला आहे. त्यांचं बऱ्याच दिवसापासून एका प्रोजेक्टवर काम चाललेलं होतं की अभिजित मला समाज प्रबोधनासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. मग त्यांना शेतकरी हा विषय सापडला, कारण की त्यांची नाळ पण शेतीशीच लहानपणापासून जोडलेली होती. त्यांच्या मनात चाललेलं होतं. त्यांनी या चित्रपटाविषयी मला माझ्या भूमिका सांगितल्या. मग मी त्यांना विचारलं की काका मीच का म्हणून, तर त्यांनी सांगितलं की ह्या भूमिकेला फक्त तूच न्याय देऊ शकशील. आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा देखील आभारी आहे. या चित्रपटात खरं तर माझी भूमिका एका देवमाणसाची आहे. हा देवमाणूस एका शेतकऱ्याला कशा पद्धतीने आत्महत्या करण्यापासून रोखतो हे तुम्हाला या चित्रपटात दिसेल. वास्तवतेत देवमाणसं आपल्याला आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा मिळत असतात, फक्त आपण त्यांना ओळखायला चुकत असतो. आपल्याला कळत नाही की ही व्यक्ती देवाचं रूप घेऊन आपल्या जीवनात आलेली आहे. मी सगळ्या शेतकऱ्यांना या प्लॅटफॉर्मवरून नक्कीच विनंती करेल की आत्महत्या करण्याआधी आपण आपल्या परिवाराचा विचार नक्कीच करावा की त्यांना आपल्या वाचून कोणी आहे का, आपल्या वाचून त्यांची काळजी कोणी घेणार आहे का. हो, परिस्थिती येतात, निसर्ग कधी प्रकोप पावतो, निसर्ग कधी कधी त्याचं रूप दाखवतो, परंतु निसर्गाला सुद्धा निधड्या छातीने सामोरं जाण्याचं ध्येय, सामोरं जाण्याचं कौशल्य, शक्ती ही शेतकऱ्यात आहे. ह्या चित्रपटातून आम्हाला फक्त एवढंच सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे. त्याच्यात म्हणजे चित्रपटातली जी भूमिका आहे ती केवळ म्हणजे बॅकमध्ये म्हणजे तुमची भूमिकाच नाही, पण ती भूमिका या पडद्यावर आलेली आहे. हो, म्हणजे प्रत्यक्ष या चित्रपटामध्ये तुमची भूमिका नसताना तुम्हाला जे दाखवलं गेलं देवमाणसाची भूमिका, म्हणजे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्या भूमिकेबद्दल खरं श्रेय तर मी विजय काकांना देईल. डायलॉग लिहिण्यापासून भूमिका कशा पद्धतीने निभावली गेली पाहिजे, बरोबर, कुठल्या अँगलने तुमचे डोळे त्यावेळेला कसे असले पाहिजेत, त्यांनी मला वेळोवेळी मी लहानपणी बघितलेलं होतं. कृष्ण ही एक मालिका होती, दर रविवारी 12 किंवा 1 वाजेला लागायची दुपारी. नितीश भारद्वाज या एका छानशा अभिनेत्याने कृष्णाची भूमिका पार पडली होती. तर त्यांनी मला जवळपास 5-10 क्लिप्स त्यांच्या पाठवल्या. यांचा अभ्यास कर, याची भूमिका पुन्हा पुन्हा वारंवार बघ, जेव्हा शक्य होईल तेव्हा, वेळ मिळेल तेव्हा. आणि ह्याच पद्धतीची हास्यात्मक भूमिका, म्हणजेच काय की चेहऱ्यावर हसू ठेवून तुला एका देवाचं रूप घ्यायचं आहे. देव नाराज होत असतो, देवाला राग येत नसतो, देव फक्त हसून सगळे सल्ले देत असतो. त्या पद्धतीने मला म्हणजे एका शेतकऱ्याला या सल्ल्यारूपी तुझी भूमिका तुला पार पाडायची आहे. काय बाई, तू कुठली आहे, तू किती शिकते? सर्वप्रथम नमस्कार. माझे नाव योगेश्वरी धीरज हिरे, राहणार देशिरवाडे आणि मी इयत्ता 6वीत शिकते. बरं, तुला या चित्रपटामध्ये गरीब शेतकऱ्याची मुलगी आणि एक तुझा गरीब भाऊ, तुम्हाला दोघांना शिक्षण घ्यायचं, त्यावेळेला तुला त्या भूमिका करताना तुला काय वाटलं, तुला काय व्हावं असं वाटलं? मला तर तुझ्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचंय, जरी परिस्थिती नाही, पण तुला काय वाटलं की मी काय झालं पाहिजे, किंवा मी या घरासाठी काय करेल, किंवा भूमिका करताना तुला काय अडचण आली का? नाही, मला काही अडचण आली नाही. मला ती भूमिका करताना खूपच छान वाटत होतं. मग तुला काय वाटलं की मी माझ्या कलेक्टर बनावं असं वाटलं आणि घरासाठी खूपच पैसे कमवावे आणि त्यांना मोठ्या घरात राहावं म्हणजे राहायला द्यावे आणि मोठ्या गाडीमध्ये फिरायला द्यावे असं वाटायचं. म्हणजे जरी तुझ्या आई वडिलांची भूमिका परिस्थिती गरिबीची आहे, पण तुला वाटलं की मी माझा भाऊ शिकलो तर आम्ही या घराला पुढे नेऊ, असं वाटलं का तुला? हो, मला त्या घरासाठी खूप म्हणजे तुला काय करावं असं वाटतं? मला
शिकून मोठं व्हावं असं वाटलं. मला कलेक्टर बनायचं आहे असं. हो, मी आता पुढची पण भूमिका म्हणजे मी पुढच्या पण पिक्चरमध्ये रोल घेईल आणि त्या पिक्चरमध्ये पण एकदम छान असा रोल करेल. धन्यवाद.